हेलो एवरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 8 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 15.6. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, रेडाय ऑफ द सर्कल आर गिव्हन, फाइंड देअर एरियाज. इथे रेडियस आपल्याला दिलेली आहे, एरिया फाइंड करायचा आहे सर्कलचा. सो आन्सरमध्ये आपण राईट करणार, जी गिव्हन रेडियस आहे ना आपण ती आधी राईट करून घेणार. द रेडियस ऑफ द सर्कल आर इज इक्वल टू 28 सेंटीमीटर. रेडियस आर ने डिनोटेट करत असतात ना, म्हणून मी आर इथे राईट केला. ओके, आता आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे, तर आपण इथे एरिया ऑफ द सर्कलचा फॉर्म्युला लिहून घेणार. एरिया ऑफ अ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. इथे आपण व्हॅल्यू पुटअप करू. पायची व्हॅल्यू आपल्याला 22/7 घ्यायची आहे, मल्टिप्लाय आर दिलेला आहे 28 मल्टिप्लाय 28 घेणार, बिकॉज इथे आर स्क्वेअर आहे म्हणून. ह्या 7 ने आपण 28 ला डिवाइड करू. 7 म्हणजे 7, 7 4 जार 28. रिमेनिंग व्हॅल्यू काय आहे इथे 22 मल्टिप्लाय 4 मल्टिप्लाय 28. आधी आपण ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 22 मल्टिप्लाय बाय 4, 4 2 जार 8, 4 2 जार 8 मल्टिप्लाय 28. आता तुम्हाला 88 मल्टिप्लाय 28 ही मल्टिप्लिकेशन करून बघायची आहे. मी ही मल्टिप्लिकेशन करून बघितली तर 2464 आन्सर येत आहे. स्क्वेअर सेंटीमीटर लिहायचं आहे. सेंटीमीटर का लिहिलं, कारण की इथे आपल्याला जी काही रेडियस दिलेली आहे ती सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे, आणि ही सेंटीमीटर, ही सेंटीमीटर, सेंटीमीटर सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, therefore final answer area of the circle is 2464 square centimeter. एक्झाम्पल नंबर सेकंड आहे, 10.5 सेंटीमीटर रेडियस गिवन आहे. इथे आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. ओके, सो द रेडियस ऑफ द सर्कल आपण राईट करून घेणार. द रेडियस ऑफ द सर्कल आर इज इक्वल टू 10.5 सेंटीमीटर. ओके, सो एरिया ऑफ अ सर्कल इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू 22/7 घ्यायची आहे, मल्टिप्लाय आर इंटू आर करायचं आहे. सो आपण इथे 10.5 मल्टिप्लाय 10.5 घेणार. आता 7 ने आपण 10.5 ला डिवाइड करू. 7 1 जार, इथे 7 घेतला तर 10 - 7 केलं तर इथे 3 उरणार आहे, आणि 3 5 35 होणार. सो इथे 7 5 जार 35 येणार, आणि इथे एक डिजिट सोडून डिसिमल पॉईंट आहे, तर आपण इथे पण एक डिजिट सोडून डिसिमल पॉईंट देणार. ओके, सो रिमेनिंग व्हॅल्यूज 22 मल्टिप्लाय 1.5 मल्टिप्लाय 10.5. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आता ह्या दोन नंबरची आपल्याला मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे, आणि देन जी मल्टिप्लिकेशन येणार त्या मल्टिप्लिकेशनने ह्या नंबरला पण मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, मी इथे तुम्हाला रफ वर्क करून दाखवते, बट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये इथे रफ वर्क करायचं नाही. रफ वर्कसाठी तुम्ही एक स्पेशल पेज घ्यायचं आहे, त्यावरती रफ वर्क करायचं आहे, आणि एक्झाममध्ये पण इथे रफ वर्क करायचं नाही. ओके, इथे डायरेक्ट आपण आन्सर लिहिणार आहे. बघा, 5 2 जार 10, इथे 0 कॅरी 1, 5 2 जार 10 + 1 11, 1 2 जार 2, 1 2 जार 2, 0 + 0 0, 3 3. ओके, 330. आता बघा, इथे डेसिमल पॉईंट आहे ना 1.5 ला, म्हणून आपण इथे 1 डिजिट सोडून राईट साईडला 1 डिजिट सोडायचा आणि डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे इथे काय येणार आहे 33.0. आता 33.0 लिहिलं आणि 33 लिहिलं तरीही काही फरक पडत नाही. ओके, म्हणून आपण इथे फक्त व्हॅल्यू काय घेणार आहे 33. आता आपण 10.5 मल्टिप्लाय 33 करणार. 3 5 जार 15 कॅरी 1, 3 0 जार 0 + 1 1, 3 1 जार 3 0, 3 5 जार 15 कॅरी 1
3 0 जा 0 + 1 1 3 1 जा 3 5 0 5 येणार 1 + 5 6 3 + 1 4 आणि इथे 3 म्हणजे आन्सर काय मिळालेला आहे बघा. इथे डेसिमल पॉईंट आहे ना 5 नंतर, सो आपण इथे पण 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट देणार म्हणजे 346.5 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, स्क्वेअर सेंटीमीटरच राईट करायचं आहे बिकॉज आपल्याला रेडियस ही सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे. ओके, therefore एरिया ऑफ द सर्कल is 346.5 स्क्वेअर सेंटीमीटर. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 3. इथे रेडियस दिलेली आहे 17.5 सेंटीमीटर. ओके, द रेडियस ऑफ द सर्कल is equal to 17.5 सेंटीमीटर. ओके, area of the circle is equal to pi r square. पायची व्हॅल्यू ही आपल्याला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये 22/7च घ्यायची आहे. मल्टिप्लाय रेडियस दिलेली आहे आपल्याला 17.5 मल्टिप्लाय 17.5. ओके, 7 1 जा 7 7 2 जा 14. आता 17 - 14 इथे 3 येणार 35 नंबर होणार आहे. 7 5 जा 35. ओके, 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे म्हणून आपण इथे 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट दिला. 22 मल्टिप्लाय 2.5 मल्टिप्लाय 17.5. आता बघा जे रिमेनिंग नंबर्स आहेत ते इथे आपण राईट करून घेतलेले आहे. आता इथे हे जे 2 नंबर्स आहे फर्स्ट ह्या 2 नंबरची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे आणि देन जे आन्सर येणार आहे त्या आन्सरला परत 17.5 ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, आता हे मल्टिप्लिकेशन डेसिमल पॉईंटचं कसं करायचं आहे हे मी तुम्हाला आधीच्या एक्झाम्पलमध्ये समजून सांगितलेलं आहे. मी इथे आन्सर राईट करते 962.5 स्क्वेअर सेंटीमीटर. आधी ह्या दोघांची तुम्हाला मल्टिप्लिकेशन करून घ्यायची, जे आन्सर येणार आहे त्याला परत ह्याने मल्टिप्लाय करायचं, देन आपल्याला हे आन्सर इथे मिळणार आहे. ओके, देअरफॉर द एरिया ऑफ द सर्कल इज 962.5 स्क्वेअर सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 2 आहे एरियाज ऑफ सम सर्कल्स आर गिव्हन बिलो, फाइंड देअर डायमीटर्स. काही आपल्याला एरियाज दिलेले आहे सर्कलचे, आपल्याला त्या एरियाच्या अकॉर्डिंग डायमीटर फाइंड करायची आहे. ठीक आहे, सो डायमीटर आपल्याला तेव्हाच फाइंड होणार आहे जेव्हा आपल्याला रेडियस माहिती असणार. सो यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण रेडियस फाइंड करून घेणार आणि देन डायमीटरचा फॉर्म्युला अप्लाय करून आपण डायमीटर फाइंड करून घेणार. ओके, सो इथे एरिया ऑफ द सर्कल इज 176 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, नेक्स्ट इथे एरिया ऑफ द सर्कल हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे पाय आर स्क्वेअर. एरिया ऑफ द सर्कल किती आहे 176 आणि पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिप्लाय आर स्क्वेअर. ओके, आता इथे ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपल्याला अपोजिट साईडला शिफ्ट करायची आहे म्हणजे 176 मल्टिप्लाय 7 डिनॉमिनेटरमध्ये 22. जे इथे न्यूमरेटरमध्ये आहे ते अपोजिट साईडला गेल्यानंतर डिनॉमिनेटरमध्ये येतील, जे डिनॉमिनेटरमध्ये आहे ते अपोजिट साईडला गेल्यानंतर न्यूमरेटरला येतील आणि इकडे काय राहणार आर स्क्वेअर राहणार आहे. आता इथे 22 ने आपण 176ला
डिवाइड करणार आहे. 22 1 जा 22, 22 8 जा 176 हा नंबर येतो. ओके, सो इथे रिमेनिंग व्हॅल्यू आलेले आहे 7 मल्टिप्लाय 8 इज इक्वल टू आर स्क्वेअर. 7 8 जार 56 इज इक्वल टू आर स्क्वेअर. इथे आपल्याला फक्त आर व्हॅल्यू पाहिजे आहे, इथे आर स्क्वेअर आहे. सो आपण दोन्ही साईडला काय करणार, रूट घेणार आहे. टेकिंग रूट बोथ साईड. ओके, 56 हा पण रूटमध्ये घ्यायचा आणि आर हा पण अंडर रूटमध्ये घ्यायचा आहे. आर स्क्वेअर, हा स्क्वेअर आणि हा रूट कॅन्सल होणार आणि इकडे आर स्क्वेअर आर इज इक्वल टू अंडर रूट 56 येणार. बघा आता इथे अंडर रूट 56 आहे, तर जो अंडर रूटमध्ये असतो त्याचा आपल्याला रूट फाइंड करायचा असतो, तो कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे. बट 56 हा कोणत्याही नंबरचा स्क्वेअर नाही ना, म्हणून मी इथे अंडर रूट 56 ॲज इट इज राहू दिलेले आहे. म्हणजे आरची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे अंडर रूट 56. आता इथे डायमीटरचा फॉर्म्युला अप्लाय करून आपण त्यामध्ये आरची व्हॅल्यू पुटअप करणार आणि डायमीटर फाइंड करून घेणार. डायमीटर इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय रेडियस, हा फॉर्म्युला आहे. इथे 2 घ्यायचा आहे, रेडियस आपण फाइंड केलेली आहे 56. ओके, आणि इथे डी इज इक्वल टू डायमीटर मीन्स डी इज इक्वल टू इथे आपल्याला येणार आहे 2 अंडर रूट 56. ओके, देअरफॉर द diameter of the circle is equal to 2 under root 56. Okay, example number 2 आहे 394.24 square centimeter. Answer area of the circle is equal to 394.24 square centimeter. Area of the circle is equal to pi r square. Area of the circle किती आहे 394.24 is equal to पायची व्हॅल्यू 22/7 घ्यायची आहे आणि r आपल्याला ॲज इट इज घ्यायचा आहे. बिकॉज आपल्याला इथे काय काढायची आहे, डायमीटर फाइंड करण्यासाठी आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल आर पाहिजे आहे. आर काढल्यानंतर आपण रेडियसची व्हॅल्यू डायमीटरच्या फॉर्म्युलामध्ये पुट करून आपण डायमीटरची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. ओके, बघा आता इथे जी आपल्याला व्हॅल्यूज दिलेली आहे ना एरियाची, ती आपल्याला डेसिमल पॉईंटमध्ये दिलेली आहे. सर्वात आधी आपल्याला हा डेसिमल पॉईंट काढून टाकायचा आहे, देन आपण इथे कॅल्क्युलेशन इझिली करणार. सो मी इथे काय करते, ह्या नंबरला 100ने डिव्हाइड करते. का 100ने डिव्हाइड करणार, कारण इथे 24 आहे, म्हणजे डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला 2 डिजिट आहे म्हणून 100ने डिव्हाइड करते, कारण 100ला 2 झिरो असतात ना म्हणून. जर इथे डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला 1 डिजिट असता तर मी 10ने डिव्हाइड केलं असतं, आणि जर इथे 3 डिजिट असते तर 1000ने डिव्हाइड केलं असतं. अंडरस्टँड. सो मी इथे राईट काय केलेलं आहे 39,424 मल्टिप्लाय 7 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय 22 इज इक्वल टू आर स्क्वेअर. बघा ही स्टेप आपण कशी राईट केलेली आहे, हा नंबर ॲज इट इज इथे राईट केलेला आहे, फक्त इथे डेसिमल पॉईंट मी दिलेला नाही, आणि डेसिमल पॉईंट यासाठी दिलेला नाही बिकॉज आपण त्याला 100ने डिव्हाइड करत आहे, आपल्याला डेसिमल पॉईंट हा नंबर घ्यायचा नाही. आणि हा 22/7 नंबर मी अपोजिट साईडला शिफ्ट केला. डिनॉमिनेटरचा 7 इथे न्यूमरेटरला आला मल्टिप्लायला, आणि हा न्यूमरेटरचा 22 हा डिव्हाइड केला इथे डिव्हायडेशनला गेला. ओके, इथे आपण ह्या नंबरला आणि 22ला 11ने डिव्हाइड करू शकतो. सो 11 1 जा 11, 11 2 जा 22, आणि 11 3 जा 33 घ्यावं लागेल. 39 मायनस 33 इथे 6 उरणार आहे, म्हणजे इथे नंबर 64 होणार. सो 64 11च्या टेबलमध्ये नाही, तर मला छोटा नंबर घ्यावा लागेल 55. सो 11 5 जार 55 घेणार मी. 64 मायनस 55 आन्सर येणार आहे 9. सो इथे 9 येणार आहे, तर 92 हा नंबर होणार. 92 हा 11च्या टेबलमध्ये नाही, तर मला स्मॉलर नंबर घ्यावा लागेल 88. 11 8 जार 88. 92 मायनस 88 4, इथे 44 नंबर होणार आहे. 4 होणार आणि हा 4 44. सो 11च्या टेबलमध्ये 4 नंबरला 44
येतात. ओके, सो इथे जो नंबर मिळालेला आहे आपण आधी राईट करून घेऊ. 3584 मल्टिप्लाय 7 अपॉन 100 मल्टिप्लाय रिमेनिंग 2 इज इक्वल टू आर स्क्वेअर. इथे युनिट प्लेसला 4 आहे, तर हा नंबर 2 ने डिव्हाइड होतो, म्हणून आपण या 2 ने ह्या पूर्ण नंबरला डिव्हाइड करणार. 2 1 जार 2, 3 - 2 1 उरणार आहे आणि इथे 15 होणार. सो 2 7 जार 14 घेणार आहे मी. 15 - 14 1 उरणार आहे आणि इथे हा नंबर 18 होणार. 2 9 जार 18. ओके, आणि इथे 4 आहे तर 2 2 जार 4. आता रिमेनिंग जे नंबर आहे ते आपण इथे राईट करून घेणार. 1792 मल्टिप्लाय 7 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू आर स्क्वेअर. बघा, अशी जर स्टेप आपल्याला मिळाली तर आपण काय करायचं, जो नंबर इथे मल्टिप्लिकेशनला आहे या नंबरने ह्या नंबरला डिव्हाइड करायचा आहे. सो मी 7 ने 1792ला आधी डिव्हाइड करून बघते. 7 1 जार 7, 7 2 जार 14, 7 2 जार 14 मायनस केली तर किती येणार 3 आणि इथे होणार 39. मग 39 7च्या टेबलमध्ये आहे का नाही, म्हणून मी 35 घेणार. 7 5 जार 35, 39 - 35 4 आणि हा 2 आणि 7 6 जार 42 आन्सर येणार इथे. म्हणजे आन्सर किती आलं 256. आता बघा 256 मल्टिप्लाय 7. का असं केलं आपण, कारण 256ला 7ने मल्टिप्लाय जर केलं ना तर आपल्याला हा नंबर मिळतो आणि रिमेनिंग हा ॲज इट इज 7 राईट करायचा अपॉन 100 इज इक्वल टू आर स्क्वेअर. या स्टेपमध्ये आपण हा जो नंबर आहे या नंबरला मल्टिप्लिकेशन असलेल्या नंबरनेच डिव्हाइड केलेलं आहे. आपण 7 ने डिव्हाइड केलेला आहे म्हणून मी इथे 7 राईट केला. 256 मल्टिप्लाय 7 आणि रिमेनिंग 7 राईट केला. ओके, आता इथे आपण हा नंबर बघायचा आहे कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे. हा नंबर 16चा स्क्वेअर आहे. मग 256 राईट केलं किंवा 16 स्क्वेअर राईट केलं, दोन्हीही इक्वलच आहेत ना. ओके, मल्टिप्लाय 7 मल्टिप्लाय 7 केलं किंवा 7 स्क्वेअर राईट केलं तरीही इक्वलच आहे. आता इथे 100 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे 10चा. सो 100 राईट केलं किंवा 10 स्क्वेअर राईट केलं तरी इक्वलच आहे आर स्क्वेअर. ओके, आता इथे फक्त आपल्याला रेडियस आर पाहिजे, इथे स्क्वेअर आहे तर आपण लिहिणार टेकिंग रूट ऑन बोथ साइड. सो इथे अंडर रूट 16 स्क्वेअर मल्टिप्लाय 7 स्क्वेअर अपॉन 10 स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर आणि इथे पण अंडर रूट. आता हे जे स्क्वेअर आहे हे स्क्वेअर या रूटसोबत पूर्ण कॅन्सल होतील आणि रिमेनिंग व्हॅल्यू राहणार 16 मल्टिप्लाय 7 अपॉन 10 इज इक्वल टू आर. आता इथे 10 आहे, इथे 16 आहे तर आपण 2 ने डिव्हाइड करू शकतो. 2 5 जार 10, 2 8 जार 16. इथे 8 मल्टिप्लाय 7 अपॉन 5 इज इक्वल टू आर. 7 जार 56 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू आर. 5 ने आपण 56ला डिव्हाइड करू. 5 1 जार 5. ओके, 5 1 जार 5. 6 - 5 1 येणार आहे, इथे 1 येणार. आता इथे आपल्याला डिसिमल पॉईंट द्यावं लागेल कारण इथे 1 आहे रिमेनिंग. सो इथे डिसिमल पॉईंट दिल्यास या 1ला एक 0 ॲड करावं लागेल म्हणजे इथे 10 होणार. सो 5च्या टेबलमध्ये 10 हा 2 नंबरला येतो. 5 2 जार 10 म्हणजे आर इज इक्वल टू 111.2 ही आपल्याला काय मिळालेली आहे रेडियस मिळालेली आहे सेंटीमीटरमध्ये. आता डायमीटरचा फॉर्म्युला अप्लाय करणार. डायमीटर इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय रेडियस. इथे 2 मल्टिप्लाय 11.2. 2 2 जार 4, 2 1 जार 2, 2 1 जार 2 आणि 1 डिजिट सोडून इथे डेसिमल पॉईंट आहे म्हणून 1 डिजिट सोडून इथे मी डेसिमल पॉईंट देते आणि ही आपल्याला डायमीटर मिळालेली आहे. सो देअरफॉर डायमीटर ऑफ द सर्कल is 22.4 सेंटीमीटर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 12,474 स्क्वेअर सेंटीमीटर. आन्सर एरिया ऑफ द सर्कल
इक्वल टू 12,474 स्क्वेअर सेंटीमीटर हा गिव्हन एरिया आहे। आपल्याला इथे डायमीटर फाइंड करायची सांगितलेली आहे, तर आपल्याला आधी रेडियस फाइंड करायची आहे, म्हणून आपण इथे एरिया ऑफ द सर्कल इक्वल टू पाय आर स्क्वेअर हा फॉर्म्युला राईट करू, कारण इथे या फॉर्म्युलामध्ये रेडियस आहे ना, म्हणून आपण हा फॉर्म्युला इथे राईट केला। आता व्हॅल्यूज पुटअप करू। एरिया ऑफ द सर्कल गिव्हन आहे 12,474, पायची व्हॅल्यू आपल्याला 22/7 घ्यायची मल्टिप्लाय आर स्क्वेअर। आता ही व्हॅल्यूज आपण पूर्ण इकडे शिफ्ट करणार आहे, सो ते न्यूमरेटरला आहे ती व्हॅल्यू डिनॉमिनेटरला येणार, जी डिनॉमिनेटरला आहे ती न्यूमरेटरला येणार, म्हणून 12,474 मल्टिप्लाय 7 अपॉन हा 22 आपण इथे घेणार, ओके, आर स्क्वेअर। आता इथे हा 12,474 आणि 22 हे 11च्या टेबलने आपण डिवाइड करू शकतो, ओके। सो 11 1 जा 11, 11 2 जा 22 आणि इथे 11 1 जा 11, 12 मायनस 11 1 येणार आहे, इथे होणार आहे 14। परत आपल्याला 11 जा 11 घ्यायचा आहे, 14 मायनस 11 3, इथे 37 नंबर होणार। आता 11 3 जा 33, 37 मायनस 33 4, इथे 4 होणार, तर हा 44 बनणार, तर 11 4 जा 44, ओके। 1134 मल्टिप्लाय 7 अपॉन 2 इज इक्वल टू आर स्क्वेअर। 2 ने आपण ह्या नंबरला डिवाइड करू शकतो, बिकॉज युनिट प्लेसला 4 आहे, सो 2 1 जा 2 आणि इथे 2 5 जा 10, 11 मायनस 10 1, इथे 13 नंबर होणार, सो 2 6 जा 12, 13 मायनस 12 1, 14 नंबर होणार आहे, सो 2 7 जा 14, ओके। रिमेनिंग आपण राईट करून घेऊ, 567 मल्टिप्लाय 7 इज इक्वल टू आर स्क्वेअर। 7 7 जा 49 कॅरी 4, 7 6 जा 42, 42 प्लस 4 46, इथे 6 कॅरी 4, 7 5 जा 35, 35 प्लस 4 39 इज इक्वल टू आर स्क्वेअर। आता इथे आर स्क्वेअर आहे, तर आपण इथे रूट घेणार आहे, 3969 इज इक्वल टू आर स्क्वेअर, अंडर रूट घ्यायचा आहे। आता हा रूट आणि हा स्क्वेअर इथे कॅन्सल होईल, आणि हा जो अंडर रूटमध्ये नंबर आहे हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे हे आपल्याला फाइंड करायचा आहे, तर हा 63चा स्क्वेअर आहे, ओके। सो आर आपल्याला मिळालेली आहे 63 सेंटीमीटर, ओके। या आर व्हॅल्यूवरून आता आपण डायमीटर फाइंड करू शकतो। डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू आर इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय आर व्हॅल्यू मिळालेली आहे 63, इथे राईट केली 63, आणि 2 मल्टिप्लाय बाय 63, 2 3 जार 6, 2 6 जार 12, 126 सेंटीमीटर ही आलेली आहे डायमीटर। Therefore, diameter of the circle is 126 centimeter. Question number 3 आहे, diameter of the circular garden is 42 meter. There is a 3.5 meter wide road around the garden. Find the area of the road. बघा, इथे एक सर्क्युलर गार्डन आहे, हा इनर सर्कल मीन्स हा सर्क्युलर गार्डन आहे, आणि आउटर सर्कल हा एक रोड आहे या सर्क्युलर गार्डनच्या अराउंड। सो इथे काही व्हॅल्यूज दिलेले आहे, गार्डनची डायमीटर दिलेली आहे 42 मीटर, आणि रोड हा गार्डनच्या अराउंड असलेला त्याची विड्थ दिलेली आहे, म्हणजे तो किती रुंद आहे, तर 3.5 मीटर, ओके। सो इथे आपण जी व्हॅल्यूज दिलेली आहे ती आधी राईट करू। डायमीटर ऑफ द सर्क्युलर गार्डन इक्वल टू 42 मीटर। या डायमीटरवरून आपण रेडियस काढू शकतो ना गार्डनची, इट्स रेडियस इज इक्वल टू डी अपॉन 2, हा रेडियसचा फॉर्म्युला आहे। जेव्हा आपल्याला डायमीटर दिलेली असेल तेव्हा आपण
त्या डायमीटर थ्रू रेडियस फाइंड करू शकतो ह्या फॉर्म्युला अप्लाय करून. सो डी म्हणजे 42 राईट केला आणि 2. सो इथे 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि इथे 2 1 जा 2, 21 मीटर. आर इज इक्वल टू 21 मीटर. ओके. विड्थ किती दिलेली आहे ते राईट करून घेऊया. विड्थ ऑफ द रोड इज इक्वल टू 3.5 मीटर. आणि आता बघा आपल्याला रेडियस ऑफ द आउटर सर्कल फाइंड करायची आहे. सो रेडियस ऑफ द आउटर सर्कल कॅपिटल आर डिनोटेड करू बिकॉज आपण सर्कलची रेडियस स्मॉल आर डिनोटेड केली. आउटर सर्कलची रेडियस आपण कॅपिटल आरने डिनोटेड करू. इज इक्वल टू आर प्लस विड्थ. जी सर्कलची रेडियस आहे ती आणि जी रोडची विड्थ आहे त्यांची ॲडिशन करायची आहे. आर इज इक्वल टू 21 प्लस विड्थ आहे 3.5 मीटर इज इक्वल टू बघा 21 मध्ये 3 ॲड केले तर किती येणार 24 आणि ते 5.5 मीटर. ओके. ही आहे रेडियस ऑफ द आउटर सर्कल म्हणजेच कॅपिटल आर इथे डिनोटेड केला होता आपण. इथे ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला एरिया ऑफ द रोड फाइंड करायचा आहे ना, तर इथे आपण एरिया ऑफ द आउटर सर्कल मायनस एरिया ऑफ द इनर सर्कल करणार. सो एरिया ऑफ द रोड is equal to area of the outer circle minus area of the inner circle. इनर सर्कल म्हणजे काय की जी गार्डनची एरिया आहे ना ती मायनस करायची. सो इथे आपण राईट करणार पाय आर स्क्वेअर मायनस पाय आर स्क्वेअर. बघा इथे एरिया ऑफ द आउटर सर्कल आहे ना, आउटर सर्कलची जी रेडियस आहे ही आपण कॅपिटल आरने डिनोटेड केलेली आहे आणि इनर सर्कलची रेडियस ही स्मॉल आरने डिनोटेड केलेली आहे. हे यासाठी केलेलं आपण की आपल्याला हे इथे कन्फ्युजन व्हायला नको. ओके. सो इथे ह्या दोन्हीही फॉर्म्युल्यामध्ये पाय हा कॉमन निघतो म्हणून पाय इथे कॉमन काढून घेतला. आर स्क्वेअर मायनस स्मॉल आर स्क्वेअर. व्हॅल्यूज पुटअप करूया. पायची व्हॅल्यू आहे 22/7 इनर ब्रॅकेट कॅपिटल आर स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याला आउटर सर्कलची एरिया घ्यायची आहे. ती आपल्याला किती मिळालेली आहे 24.5 स्क्वेअर मायनस स्मॉल आर स्क्वेअर म्हणजेच इनर सर्कलची रेडियस. ओके. इनर सर्कलची रेडियस आहे 21 स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. इथे आधी आपण दोन्हीही नंबरचे स्क्वेअर फाइंड करून घेणार आहे. 24.5 मल्टिप्लाय 24.5 केला तर आपल्याला इथे स्क्वेअर मिळून जाईल आणि 21चा स्क्वेअर आपल्याला माहितीच आहे 441 आहे. 22/7 24.5 ह्याचा स्क्वेअर जर फाइंड केला तर आपल्याला मिळतो 600.25 मायनस 21चा स्क्वेअर आहे 441. आता 600.25 मधून आपल्याला 441 मायनस करायची आहे तर इथे आपण मायनस करून बघू. मायनस 441. ओके. डेसिमल पॉईंटच्या खाली आपल्याला काहीही नंबर इथे डेसिमल पॉईंट दिलेला नाही ना म्हणून आपण इथे डेसिमल पॉईंट दिलेला नाही. बट तुम्ही इथे समजण्यासाठी डेसिमल पॉईंट देऊन इथे 00 राईट केलं तरी चालेल, नाही 0 राईट केले तरी चालेल. ओके. इथे 25 येणार आहे. आता 0मधून आपण 1 मायनस करू शकत नाही, या 0कडून कॅरी घेऊ शकत नाही म्हणून आपण 6कडून आधी इथे कॅरी घेणार. ही प्रोसेस तुम्हाला माहितीच असेल. 10 - 1 9, 9 - 4 5 आणि इथे 5 राहतील. 5 - 4 1 आणि इथे डेसिमल पॉईंट 2 डिजिट सोडून येणार आहे. सो इथे काय आन्सर येणार आहे बघा 22/7 मल्टिप्लाय 159.25. ओके. आता ह्या 7ने आपण ह्या नंबरला डिवाइड करणार आहे. 7 1 जार 7, 7 2 जार 14 येतील. 15 - 14 1. इथे 19 नंबर होणार आहे. परत आता आपल्याला 7 2 जार 14 घ्यावं लागेल. 19 - 14 5. इथे 52 बनेल. 7 7 जार 49.
52 मायनस 49 3. सो इथे 35 नंबर बनेल. 7 5 आर 35. आणि इथे 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे ना, म्हणून आपण इथे पण 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट देणार. आता नेक्स्ट रिमेनिंग व्हॅल्यूज आहे 22 मल्टिप्लाय 22.75. ओके. आता या दोघांची आपण मल्टिप्लिकेशन करून बघूया. 22.75 मल्टिप्लाय बाय 22. 2 5 आर 10 कॅरी 1. 2 7 आर 14 प्लस 1 15 कॅरी 1 येणार. 2 2 आर 4 प्लस 1 5. 2 2 आर 4. ओके. आता नेक्स्ट इथे x0 आपल्याला एक्स्ट्राचं द्यावं लागेल. परत 2 5 आर 10. 2 7 आर 14. 14 प्लस 1 कॅरी दिला आपण 10चा इथे, तर 14 प्लस 1 5 येणार. परत 5 आणि इथे 15 आणि इथे कॅरी परत 1 येणार. आणि 2 2 आर 4 प्लस 1 5 आणि 2 2 आर 4. आता ॲडिशन करून घेऊ. 0 5 5 प्लस 5 10. इथे 0 कॅरी 1. 1 प्लस 4 5 5 प्लस 5 10. इथे 0 कॅरी 1. इथे 5 1 प्लस 4 5. आणि इथे बघा, इथे 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे. राईट साईडला 2 डिजिट सोडलेले आहेत ना, म्हणून इथे पण आपल्याला राईट साईडला 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे आन्सर मिळेल आपल्याला 500.50 स्क्वेअर मीटर. ओके. देअरफॉर एरिया ऑफ द रोड around the garden is 500.50 स्क्वेअर मीटर. ओके. बघा, इथे जे मी हे रफ वर्क केलेलं आहे ना, तुम्हाला रफ वर्कसाठी एक वेगळं पेज घ्यायचं आहे. हे नोटबुकमध्ये इथे रफ वर्क करायचं नाही आणि एक्झाममध्ये पण तुम्हाला रफ वर्क करण्यासाठी एक वेगळं पेज घ्यायचं आहे. ओके. क्वेश्चन नंबर 4 आहे, फाइंड द एरिया ऑफ द सर्कल इफ इट्स सर्कम्फरन्स इज 88 सेंटीमीटर. जर सर्कम्फरन्स 88 सेंटीमीटर दिलेली आहे एका सर्कलची, तर त्या सर्कलचा एरिया किती आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. इथे सर्कलचा एरिया फाइंड करायचा, तर आधी आपल्याला रेडियस फाइंड करावी लागेल आणि रेडियसवरून आपण एरिया फाइंड करू शकतो. ओके. सो गिव्हन काय आहे, सर्कम्फरन्स हे आपण राईट करून घेऊ. सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज इक्वल टू 88 सेंटीमीटर. रेडियस फाइंड करण्यासाठी आपल्याला इथे सर्कम्फरन्स दिलेला आहे, तर असा फॉर्म्युला आपल्याला घ्यायचा आहे ज्यामध्ये आर असणार. सो मी इथे फॉर्म्युला लिहिणार, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज इक्वल टू 2 पाय आर. ओके. ह्या फॉर्म्युल्यामध्ये आर आहे ना, ह्या फॉर्म्युल्यामध्ये आर आहे आणि इथे आपल्याला सर्कम्फरन्स गिव्हन आहे, म्हणून मी हा फॉर्म्युला इथे राईट केलेला आहे. ओके. सो सर्कम्फरन्स 88 आहे इज इक्वल टू इथे 2 मल्टिप्लाय पायची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 22/7 आणि आर आपल्याला फाइंड करायचा आहे, तर ॲज इट इज इथे राईट करू. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहे पूर्ण 2 मल्टिप्लाय 22/7 ह्या व्हॅल्यूज आपण अपोजिट साईडला शिफ्ट करणार. 2 मल्टिप्लाय बाय 22 हा इथे आर सोबत मल्टिप्लिकेशनला आहे, तर इथे डिनॉमिनेटरला येतील. ओके. 88/2 मल्टिप्लाय 27 आणि हा इथे डिनॉमिनेटरला आहे आरला, तर इथे मल्टिप्लिकेशनला येणार. आता 88 आणि 22 हे 11ने डिव्हिजिबल आहे. सो 11 1 जार 11, 11 2 जार 22, 11 8 जार 88 इज इक्वल टू इथे आर येणार. रिमेनिंग व्हॅल्यूज जे आहे ते आपण इथे राईट करून घेऊ. 8 मल्टिप्लाय 7, 2 मल्टिप्लाय 2 आर. इथे न्यूमरेटरची आपण मल्टिप्लाय करणार आणि डिनॉमिनेटरची मल्टिप्लाय करणार. 8 7 जार 56 अपॉन 2 2 जार 4 इज इक्वल टू आर. 4 1 जार 4, इथे 4 1 जार 4 घ्यावं लागेल. 5 मायनस 4 1, 16 बनणार नंबर. 4 4 जार 16, म्हणजेच इथे आर आपल्याला 14 मिळालेली आहे, 14 सेंटीमीटर. सो एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर.
एरिया ऑफ द सर्कल फाइंड करायचा आहे, तर ॲज इट इज इथे राहू द्यायचं आहे. इथे पायची व्हॅल्यू 22/7 येणार आहे आणि रेडियस आपल्याला मिळालेली आहे 14 सेंटीमीटर, म्हणून 14 × 14, कारण स्क्वेअर आहे ना, म्हणून 2 वेळा आपण इथे मल्टिप्लिकेशन राईट केलेलं आहे. ओके, आता 7 × 1 = 7, 7 × 2 = 14. रिमेनिंग व्हॅल्यू काय आहे? आता फर्स्ट ऑफ ऑल ही आपण मल्टिप्लाय करू. 22 × 2, 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, 2 × 2 = 4, मल्टिप्लाय 14. इकडे 44 × 14 करून बघू. 44 × 14, 4 4 = 16, कॅरी 1, 4 4 = 16 + 1 17, इथे 0, 4 1 = 4, 4 1 = 4, ॲडिशन करून घेऊ. 6 7 + 4 11, इथे 1, कॅरी 1, 1 + 1 2, 2 + 4 6, 616 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, स्क्वेअर सेंटीमीटर हे का राईट करत असतो आपण? बिकॉज हा एक सेंटीमीटर आणि हा एक सेंटीमीटर, म्हणून एरियाला कधीही आपण स्क्वेअर सेंटीमीटरमध्येच राईट करायचं असते. ओके, देअरफॉर एरिया ऑफ द सर्कल is 616 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, आता मुलांनो इथे आपला हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. तुम्हाला प्रॅक्टिस सेट आवडला असेल, समजला असेल तर तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.